दादा तुझ्या वडिलांनी कृत्य केलेलं आहे, वडील म्हणून काय वाटतं तुला? तुझ्या वडिलांनी एवढं कृत्य केलं, वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत. म्हणजे जी समाजातून प्रतिक्रिया तिखट उमटते, संतप्त प्रतिक्रिया तिथेच तुमची आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारला पाहिजे. तीव्र भूमिका आहे, कारण की आम्हाला ह्यातमध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. तुम्हाला आता याचा त्रास होणार आहे. गावकरी सुद्धा वेगवेगळे आरोप करत आहेत. गावकऱ्यांचे आरोप चुकीचे आहेत असं वाटतं. तुमच्यावर होणारे आरोप, तो त्यांचा दोष तुम्हाला दिला जातो. त्यांचा त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय, माझं नाव त्याच्या मागं जोडलंय, म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल. काय मला बोलतील ते. काय केलं पाहिजे आता? शासनाने काय केलं पाहिजे तुमचं? शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला खेचून मारला पाहिजे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं नाही केलं तर. एवढीच माझी विनंती. मी ह्याच्यात काहीच बोलू शकत नाही, मी अपशब्द आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.